बाकीचे जे ब्रँड्स आहेत तर जे कुठलेही आपण प्रेशियस कमोडिटीजमधले ब्रँड्स बघितले की सोनं असो चांदी असो की जिथे कॉस्ट ऑफ कमोडिटीज इतकी एक्सपेन्सिव्ह आहे की त्यांना खूप पैसे त्यांच्या इन्व्हेंटरीमध्येच अडकून बसतात. म्हणजे गाडग्यांचं मी पाहिलं कधी कधी एक दुकान चालू करायचं म्हटलं तर त्यांना जवळपास 20-25 कोटी रुपयाचा माल ठेवायला लागतो तिकडे. बरोबर. आज आमच्या गुड्सची ओव्हरऑल ॲव्हरेज किंमत काय 400 रुपये किलो आहे. ते 4-4, 5-5 लाख रुपये कधी कधी विकतात रेट बघायला गेला तर त्याच्यामुळे आमचं गुड्स खूप कमी खूप जास्त एक्सपायरीवाले आहेत, खूप कमी वेळात विकले जातात आणि खूप कमी किमतीचे आहेत. त्यामुळे जेव्हा आम्हाला आमचं कॅश कन्व्हर्शन सायकल चांगली एफिशियंट ठेवता येते आणि वर्किंग कॅपिटलचं ते प्रेशर नसतं तर तेव्हा पब्लिक मार्केट्समध्ये जाण्याची आम्हाला तेवढं प्रेशर राहत नाही जेवढं बाकीच्या काही प्लेयर्सना राहतं. त्यामुळे या क्षणी असे कुठलेही आमचे प्लॅन्स नाही आहेत की ज्याच्यातनं आम्ही पब्लिक जाऊ. आणि प्रायव्हेटली हेल्ड राहण्याचे काही कधी कधी बेनिफिट्स आहेत तर ते राहावेत असं मला तरी वाटतं. एक इन्व्हेस्टर म्हणून माझी तरी इच्छा आहे की यावं IPO ऍटलिस्ट एक जसं गाडगिळांनी केलं की गार्गीचा आला तसं एक सब सेगमेंटचा का होईना तुम्ही काढावा अशी बघू आता तशी काहीतरी डिव्हिजन होऊन तशी काहीतरी वेळ आली तर कदाचित करू, पण आता पेरेंट कंपनीला तरी तसं काय आमचं प्लॅनिंग नाही.